नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत, त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. बनवते असा मसाला, जो मसाला सुक्या भाज्या, रस्स्याच्या भाज्या त्याने चवीला होणार आहेत. शिवाय घट्ट ग्रेव्ही सुद्धा ह्या मसाल्यामुळे होणार आहे. तर इथे मी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा. तर आता ह्या ज्या तिखट मिरच्या आहेत ते तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तुम्ही कमी तिखट खात असाल कमी टाका, जास्त तिखट खात असाल यापेक्षा जास्त घेतले तरी चालेल. हा मसाला मी सगळे बाकीचे साहित्य किती घेतले इथे दाखवतेच आहे तुम्हाला. ह्या तिखट मिरच्या आहेत, ह्या कलरच्या मिरच्या आहेत आणि इथे 7-8-10 घेतलेले आहेत मी तेजपत्ते. त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे 200 ग्राम मी घेतलेले आहेत इथे धने. हे सगळं साफ करून मी घेतलेले आहे. बरोबर 200 ग्राम मी धने घेतलेले आहे. आणि इथे काही मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले मी. तर ते बघा, एक 8-10 मी घेतलेले आहेत मोठी वेलची. इथे एवढे एवढेसे असे म्हणजे अगदी 10 ते 15 ग्राम मी घेतलेले आहेत इथे काळी मिरी. आणि अंदाज म्हणाल तुम्ही तर टीस्पूननी म्हणाल तर ते 2 टीस्पून आहे. आणि इथे 3-4 इंच मी घेतलेला आहे दालचिनीचे तुकडे. त्यानंतर 2 टीस्पून मी इथे घेतलेले आहे लवंग 10 ते 15 ग्राम. आणि इथे काळं फूल थोडस घेतलेलं आहे एवढं एवढं. आणि हे चक्री फूल जे आहे ते 5 ते 6 मी हे गोल चक्री फूल घेतलेले आहेत आणि ते असे हे तुकडे मी इथे केलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहे 2 टीस्पून हे आहे शहाजिरं, जे मसाल्यातलं एकदम मेन आहे, तर ह्याच्यामुळे चव छान येते. आणि इथे 4 टीस्पून घेतलेले आहे खसखस. आणि इथे 6 टीस्पून मी घेतलेले आहे जिरे. 6 ते 7 टीस्पून मी घेतलेले आहे इथे बडीशोप. आणि इथे एक बाउल भरून मी घेतलेले आहे चणा डाळ. वाटीच्या मेजरनी म्हणाल त्या मीडियम साईजच्या ह्या 2 वाट्या मी इथे घेतलेल्या आहे चणा डाळ. हे सगळं साहित्य आपल्याला भाजायचं आहे. तर इथे मी आणि 1 वाटीभर घ्यायचा आहे मला लसूण. तर लसणाच्या फक्त पुढचे मागचे टोक ते काढायचे, बाकी पूर्ण लसणाच्या पाकळ्या नाही काढल्या तरी सुद्धा चालणार आहे. आवडत नसेल तर काढून घ्या. तर मंडळी हे बघा, वाटीभर मी घेतलेला आहे लसूण. आणि 2 इंच हा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तर हे सुद्धा मी बारीक तुकडे ह्याचे करणार आहे. तर कढई मी ठेवलेली आहे, सर्व आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे. चला, तर सगळ्यात आधी मी घातलेले आहे लसणाच्या पाकळ्या. सगळे हे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हा मसाला तुम्ही म्हणाल लसूण घालताय, आलं घालता आणि मग हा किती दिवस कसा टिकणार, तर मंडळी हा मसाला अजिबात खराब होत नाही. आपण अगदीच हा काही 4 आणि 5 किलो असा करत नाही. हा किलो 1.5 किलो जरी तुम्ही या पद्धतीचा मसाला करून ठेवला तरी तुमच्या झटपट भाज्या तयार होणार आहेत. ग्रेव्ही करायची तर ग्रेव्ही तयार होणार आहे. सुक्या भाज्यांमध्ये टाकलं तर अतिशय छान चव येणार आहे. दुसरे तिसरे मसाले तुम्हाला वापरण्याची गरज पडणार नाही. एवढा छान हा मसाला राहतो. फक्त तुम्हाला जेवढा वापरायचा तेवढा तुम्ही वरती काढा, बाकी मात्र हा तुम्ही काचेच्या बरणीमध्ये पॅक करून ठेवा. फ्रीज मध्ये नाही ठेवला तरी सुद्धा हा मसाला अजिबात खराब होत नाही. हा मसाला तर आता मी घरी थोडासा ठेवणार आहे आणि हा मसाला जाणार आहे US ला. तर मुलगा माझा चाललेला आहे US ला, त्यामुळे त्याच्याबरोबर मी हा मसाला करून देते. यावरून तुम्ही बघू शकता की हा मसाला किती दिवस टिकण्यासारखा आहे. चव म्हणाल तर याची एकदम छान येते भाज्यांना. सुक्या, रश्श्याच्या किंवा नॉनव्हेजच्या पदार्थांमध्ये जरी तुम्ही टाकत असाल तरी सुद्धा छान याचा स्वाद येतो. तर आलं मी बारीक तुकडे हे बघा करून घेतलेले आहेत. आले सुद्धा मी याच्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी घातलेलं आहे तेल. हे बघा, राहिलेले टरफले हे असे निघून येतात. लसणाला व्यवस्थित कलर यायला लागलेला आहे. आलं लसूण मध्ये आपण तेल घालून मस्त त्याला छान वास सुटतो त्याचा, तेवढंच भाजायचं आहे. खूप जास्ती भाजायची गरजही नाही. आणि हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून थंड करायला एका टोपल्यामध्ये ताटामध्ये आपण टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला हे कशा पद्धतीने बारीक करायचे आहे ते मी इथे दाखवणार आहे. एक अर्धा टीस्पून जरी तुम्ही अगदी दोघांची भाजी असेल अर्धा चमचा तुम्ही जर घातला भाजीमध्ये तर सुकी भाजी असेल एकदम छान चवीला लागते.
ग्रेव्ही करायची असेल तर थोडस जास्त तुम्ही मसाला वापरू शकता, पण भाज्या म्हणाल तर तुम्हाला दुसरे तिसरे मसाले वापरण्याची गरज पडत नाही. मग अशी तुम्हाला बोलले, हे बघा छान कलर आलेला आहे आल्याला आणि लसणाला आणि वासही येतोय. तर आता मी हे आलं लसूण हे बघा काढून घेते. ह्याच कढईमध्ये मी घालते डाळ. डाळ भाजायला थोडस आपण तेल वापरणार आहे. डाळी आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. डाळ छान भाजून झालेली आहे. एक जिन्नस मागे राहून गेली तर ही त्याच वाटीच्या मेजरने, ज्या वाटीच्या मेजरने मी 2 वाट्या इथे डाळ घेतलेली आहे चणा डाळ, तर त्याच मेजरने मी इथे 1 वाटी घेतलेली आहे हिरवी बाजरी. हिरव्या बाजरीला छान चव असते. या मसाल्यामध्ये हिरवी बाजरी खूप छान लागते. तर ती मी इथे मागे वाटी राहून गेलेली होती, तर तीही इथे आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर डाळ बघा भाजलेली आहे. बाजरी मी घातलेली आहे. बाजरी पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. बाजरी भाजताना तेल घालायची गरज नाही. बाजरी बघा मस्त भाजते. लाह्या तयार होतात बाजरीच्या. हे बघा जसे ज्वारीच्या. आता हे काही भिजवलेले नाहीये, पण बाजरी ज्वारी भाजताना आपलं असं होतं. हे बघा छान कलर आलाय. हिरवी जी बाजरी आहे ती अगदी आपल्याला लाल लाल दिसायला लागली आणि जे जास्त तागदे झाले त्या लाह्या सुद्धा आपल्या याच्यात दिसत आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत बाजरी भाजून, कारण खमंग बाजरी भाजली नाही तर त्याची चव वेगळी येते. तर बाजरी मात्र व्यवस्थित, डाळ बाजरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. हे बघा जवळून मी दाखवते. या पद्धतीने बाजरी भाजायची आहे आणि हलकी ती बाजरी होते. धान्य हे भाजल्यानंतर हलकं होतं, तर त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. बडीशोप घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे, शहाजिरं घातलेलं आहे मी आणि ह्यातच घातलेले आहे खसखस. हे सगळे जिन्नस मी एकाच ठिकाणी, कारण खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काहीही भाजायचे नाही, थोडेसे फक्त गरम करून घ्यायचे आहे. म्हणून जे आहेत बारीक असे सगळे ते एकत्रच मी हे भाजून घेते. थंड मात्र हे करायला एकीकडे मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा मसाला तयार होतो मंडळी. हा मसाला तुम्ही सुक्या रस्स्याच्या भाजीमध्ये मी म्हणते की अतिशय छान टेस्ट येते. किती बऱ्याच प्रकारच्या भाज्या, फळभाज्या तुम्ही ह्याच्याने करू शकता. रश्श्याच्या भाज्या करू शकता. साधारण आपल्याला सोपचा आणि जिऱ्याचा वास यायला लागतो आणि खसखस बघा तडतड उडायला लागलेली आहे. तर एवढेच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. आता मी हे जे मसाले आहेत ते सगळे खडे जे मसाले आहेत ते मी घालून घेते. खडे मसाल्यांना आपल्याला थोडस तेल वापरायचं आहे. यातच मी घालते तेजपत्ते. तुकडे करून घातले तर पटकन भाजल्या जातात. मसाल्यांचा वास सुटलेला आहे बघा. तेजपत्ते वगैरे व्यवस्थित भाजलेले आहेत. तेलामुळे हे मसाले पटकन भाजल्या जातात. मसाले आपले छान भाजलेले आहेत. आपली वेलची वगैरे लवंग फुटायला लागलेली आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता इथे मी घालणार आहे धने. 200 ग्राम मी धने घेतलेले आहे. याच पद्धतीने मेजरमेंट घेऊन सांगितलेल्या प्रमाणे अगदी खडे मसाले 4-2 कमी 4-2 जास्त झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने करून बघा. खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपला मसाला तयार होतो. 1 वाटी मी इथे हे तीळ बाजूला, 3 जिन्नस मी मागेच वाट्या ठेवून दिलेले आहे. तर तेवढ्याच प्रमाणामध्ये 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे मी इथे आणि 1 वाटी आहे खोबरं. इथे बघा धने भाजून झालेले आहे. चला 1 वाटी बरोबर मी घेतलेले आहेत तीळ. शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून मी मसाल्यामध्ये घातले. आता तीळ हे भाजून घेते. तीळ खूप जास्त आपल्याला कलर आणायचा नाही, एकदम चटचट आवाज यायला लागला की आपले तीळ भाजले जातात. तीळ बघा व्यवस्थित भाजलेले आहेत. घालायच्या आहेत मिरच्या. आधी आम्ही घातल्या कलरवाल्या मिरच्या, मोठ्या आहेत त्या जाड्या, त्यामुळे त्या मी आधी घालून घेते. थोडस तेल घालायचं आहे. मिरची घालताना थोडस भाजताना थोडस तेल घातलं तर छान चकाकीही येते. आपल्या मसाल्याला कलरही छान येतो आणि मिरची व्यवस्थित भाजल्या जाते, म्हणून थोडस तेल घालायचं आहे. तर बघा कमी गॅसवरतीच मी तेल घालून आणि ही मिरची भाजून घेते. म्हणजे एकदम मोठ्या गॅसवर भाजली तर पटकन ती काळी होते
आणि आत व्यवस्थित भाजल्या जात नाही, म्हणून कमी गॅसवरती मी ही मिरची भाजून घेतलेली आहे. आणि वजनाने म्हणाल तर ही जी कलरची मिरची आहे ही 150 ग्राम आहे, आणि जी तिखटवाली आहे ती 100 ग्राम मी घेतलेली आहे. आणि खोबरं हे इथे मी घेतलेलं आहे 150 ग्राम, म्हणजे ही एक वाटी आहे आणि यातली परत दुसरी अर्धी अशी 1.5 वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे. मिरची व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता इथे आपल्याला घालायची आहे तिखटवाली मिरची. तिखटवाली मिरची भाजताना पण थोडस घालायचं आहे तेल. हे बघा, मिरची आपली इथे व्यवस्थित भाजून झालेली आहे. कढई गरम आहे. गॅस बंद केल्यापासून मी हे अगदी 1 मिनिट भर झालेलं आहे. व्यवस्थित मी हे परतवते. पूर्ण मॉइश्चर खोबऱ्याचं गेलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते भाजलेले सगळं साहित्य आपलं. हे बघा, भाजलेलं सगळं साहित्य एका ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे टोपल्यामध्ये. शेंगदाणे भाजलेले होते त्यातच टाकलेले आहे. सगळं जिन्नस मी एका ठिकाणी केलेली आहे. तर मंडळी, ह्याच्यामध्ये मी भाजून घेतलेलं खोबरं घातलेलं आहे. संपूर्ण साहित्य आपल्या एका ह्या भांड्यामध्ये मी काढलेलं आहे. आता हे संपूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तर यामध्ये आपली जी खायची वेलची असते हिरवीवाली, तर ती वेलची तुम्ही घाला. 8 ते 10 वेलची इथे भाजून घ्यायच्या आहेत. जर वेलची नसेल तर मी इथे बघा वेलची पूड करून ठेवत असते, तर ती मी इथे अर्धा टीस्पून याच्यामध्ये घालणार आहे. 8 ते 10 वेलची, तुम्हाला पूड घालायची नसेल तर वेलची मात्र जरूर घाला. तर आता हे असंच थंड करायला मी बाजूला ठेवणार आहे. थंडगार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सर मधून काढायचं आहे. भरपूर प्रमाणामध्ये हा मसाला तयार होणार आहे. 1 किलो पेक्षा जास्त हा मसाला तयार होणार आहे. तर इथे बनवल्यानंतर मी मसाला दाखवतेच तुम्हाला. कलर तर ह्याचा उत्तम आहेच, पण चवीला सुद्धा अतिशय छान हा मसाला तयार होतो. मसाले आपले थंड झालेले आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला मसाले टिकवायचे आहेत. त्यासाठी बघा ह्याच्यामध्ये मी घालते 2 चमचे हळद, आणि खूप जास्ती नाही, पण इथे मीठ घालते मी. तर आता 1 किलो पेक्षा जास्त हा मसाला तयार होणार आहे. तर मी 3 टीस्पून याच्यामध्ये घातलेला आहे मीठ मी सेंधव मीठ घातलेलं आहे. साधं मीठ जरी तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालणार आहे. रॉक सॉल्ट वापरलं तरी सुद्धा चालणार आहे. तर असं काही नाही की हेच मीठ घातलं म्हणून हे टिकतं, असं नाही. मिठाचे सेंधव मीठ, रॉक सॉल्ट आणि त्यानंतर आपलं व्हाईट टाटा नमक, तेही मी इथे जेवणामध्ये वापरत असते. तर ह्याच्यामध्ये मी हे पिंक सॉल्ट टाकलेलं आहे. संपूर्ण साहित्य थंड झालेलं आहे. तर आता मिक्सर मध्ये घेऊन आणि आपल्याला हे मस्त बारीक करायचं आहे. हे साहित्य आपल्याला बाहेर कुठेही दळायला घेऊन जायची गरज नाही. तर घरीच आपण मिक्सर वरती एकदम छान हे वाटू शकतो. हे बघा, काही मिरची घ्यायची, काही आतले हे मसाले घ्यायचे आणि आपल्याला हे बारीक आता वाटायचे आहेत. वजनी म्हणाल तर 2 किलो हा मसाला तयार झालेला आहे. मी जवळून दाखवते. एकदम छान वास सुटलेला आहे आणि कलरही एकदम छान या मसाल्याचा आलेला आहे. तर आजची ही मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. 2 ते 3 महिने 4 महिने सुद्धा हा मसाला चांगला राहतो. फक्त तुम्हाला वापरण्याचा रोजचा मसाला काढून, आणि बाकी मसाला काचेच्या बरणीला अतिशय छान राहतो. त्याला फक्त हवा जास्त लागू द्यायची नाही, त्यामुळे त्याला खूप टिकतो. ह्या पद्धतीने मसाला करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि माझी आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटू असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.